इराणच्या इस्फान इथं इस्रायलनं हवाई हल्ला केलाय। या हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। इस्फान येथील एअरबेसला लक्ष्य करण्यात आलंय। एअरबेसवरील हल्ल्यानंतर परिसरात मोठी हालचाल वाढली आहे। हल्ल्यानंतरच्या परिस्थितीबाबत मोठी चिंता व्यक्त केली जाते। पश्चिम आशियामध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलनं इराणच्या मध्य भागाला लक्ष्य केलंय। इस्फान हा घनदाट लोकसंख्येचा भाग आहे। मात्र या हल्ल्यात इराणचं नेमकं किती नुकसान झालंय हे अद्याप अस्पष्ट आहे। पुढची बातमी, इराणनं मिसाईलद्वारे लक्ष्य केलंय। मात्र ही मिसाईल इस्रायलनं हवेतच पाडली आहे। श्लोमी परिसरातील दृश्य समोर आली आहेत। यामध्ये एका कारजवळ इंटरसेप्ट करण्यात आलेल्या मिसाईलचे तुकडे पडताना दिसतायत। मिळालेल्या माहितीनुसार उत्तरेकडील दिशेने हा हल्ला करण्यात आला होता। मात्र या हल्ल्यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। इराण सोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका समुद्रापासून आकाशापर्यंत आपली लष्करी ताकदीनं प्रदर्शन करतेय। ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत प्रमुख शास्त्र सामग्री आणि युद्ध प्रणालींचे प्रदर्शन केलं जात आहे। यामुळे इराणच्या सुरक्षा व्यवस्थेला मोठा फटका बसलाय। यूएस सेंट्रल कमांडनं सोशल मीडियावर काही छायाचित्र शेअर केलेत। यामध्ये अमेरिकेची समुद्री ताकद दिसून येते। खाडी परिसरात अमेरिकेनं नेव्ही आणि एअरक्राफ्टचे कॅरियर्स आणि मिसाईलने सज्ज युद्धनौका बराच काळापासून गस्त घालत आहेत। या युद्धनौकांनी टॉमहॉक क्रूज मिसाईल आणि दुसऱ्या आधुनिक प्रणालींचा वापर करत इराणला लक्ष्य केलाय। इराणनं इस्रायलच्या एलाट आणि जेरुसलेम मधला लक्ष्य केलंय। मिसाईलद्वारे करण्यात आलेल्या या हल्ल्यात एक मुलगा गंभीर जखमी झालाय, तर एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे। वैद्यकीय पथकाकडून त्या मुलावर उपचार करण्यात आलाय। हा हल्ला करण्यासाठी इराणनं क्लस्टर बॉम्बचा वापर केलाय का याची चौकशी सध्या सुरू आहे। इस्रायलच्या हवाई दलानं मोठी सर्जिकल स्ट्राईक केली आहे। इराणच्या स्पेस एजन्सी हेडक्वार्टर्सला उद्ध्वस्त करण्यात आलंय। या मुख्यालयाचं रूपांतर पूर्णपणे मलब्यात झालंय। सैन्य सॅटेलाइट आणि मिसाईल गाइडिंग सिस्टमच्या नेटवर्कलाही नष्ट करण्यात आलंय। हे तेच केंद्र होतं जिथं मिलिटरी सॅटेलाइट इंटेलिजन्स कनेक्शन आणि मिसाईल गाइडिंग सिस्टमशी संबंधित संशोधन केलं जात होतं, अशी माहिती IDFनं दिली आहे। इराणमधील अनेक एरियल डिफेन्स सिस्टीम प्रोडक्शन साइट्स आणि एका मोठ्या फॅक्टरीलाही लक्ष्य करण्यात आलंय। इराणच्या इस्फान आणि बेरुजर्द या शहरांमध्ये 7 मार्च रोजी झालेल्या हल्ल्याचे नवीन व्हिडिओ समोर आलेत। हा हल्ला अमेरिका आणि इस्रायलनं केला होता। या व्हिडिओमध्ये इस्फानमधील रिपेअर शॉप्सच्या मागे जोरदार स्फोट होताना दिसतोय, तर बेरुजर्दमध्ये पोलीस कमांड भवनावर झालेल्या हल्ल्यातील स्फोट इतका प्रचंड होता की शेजारच्या इमारतींना आणि अनेक गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। आता या घटनांचे छायाचित्रही समोर आले। दक्षिण लेबनॉनमधील एका शहरात असलेल्या अपार्टमेंटच्या इमारतीवर इस्रायली हवाई हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यात किमान 4 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झालेत। अपार्टमेंटच्या इमारतीतून मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाला आणि धूर निघताना दिसतोय। घटनास्थळी बचाव पथके आणि अग्निशमन दल दाखल झाले असून आग विझवण्याचं काम आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। हे दृश्य आपण बघतोय, लेबनॉनमधील ही दृश्य आहेत। एका अपार्टमेंटला लक्ष्य करण्यात आले। लेबनॉनमध्ये इस्रायलने हा भीषण हल्ला केलाय। या इमारतीतून धुराचे लोट निघताना आपण बघतोय।